नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आनंदी, उत्साही, श्रीमंत? यस, असायलाच पाहिजे. उत्साह कायम राहिलाच पाहिजे. त्यामुळेच जीवनात उमंग राहतो, उत्साह राहतो, आनंद राहतो आणि एक नवीन ऊर्जा आपल्याला मिळते. ती तर आपल्याला बोनस असते. चला तर मित्रांनो, एक आज आपण नवीन टॉपिकवर डिस्कस करूया. तो म्हणजे मित्रांनो, आपल्यापैकी बरेचसे 40 ते 55 या वयोगटातले असतील, तर त्यांच्यासाठी आज मी काहीतरी सांगू इच्छितो. मित्रांनो, या गटात आपल्याला वेगळे चॅलेंजेस असतात. आपण एका वेगळ्या लेवलला आलेलो असतो, थोडी मॅच्युरिटी आलेली असते, स्टेबल झालेला असतो आणि नवीन आपल्याला गोष्टी यामध्ये कराव्या लागतात. त्यामध्ये चाइल्ड एज्युकेशन, घराचा EMI, कार EMI आणि बऱ्याच गोष्टी EMI मध्ये चालू असतात. आणि हा पिरियड आपला बहुतेक EMIचाच पिरियड असतो. त्यामुळे थोडा फायनान्शियल क्रंच येण्याचे चान्सेस जास्त असतात. चाइल्ड एज्युकेशन, चाइल्ड मॅरेज ह्या गोष्टी आपण प्लॅनिंग केलेल्याच असतात, पण केव्हा केव्हा कुठंतरी काही गणित चुकतं. त्यामुळे आपल्याला त्यासाठी थोडं तंगी जाणवते. तर ह्यासाठीच काहीतरी उपाय आपण केलेले असतात आणि नसेल केले तर काय करू शकतो, त्यावर आपला आजचा हा टॉपिक आहे.